नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 6वी विषय मराठी व्याकरण. मागच्या तासाला आपण काळची व्याख्या व एकूण त्याचे 3 प्रकार आहेत. त्यापैकी पहिला प्रकार म्हणजेच वर्तमान काळ हे आपण मागच्या तासाला अभ्यासलो. आता उरलेले जे 2 प्रकार आहेत, भूतकाळ व भविष्यकाळ, आज आपण यांचा अभ्यास करणार आहोत. भूतकाळ म्हणजेच पास्ट टेन्स. याची व्याख्या बघा. क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पूर्वी घडली असे जेव्हा कळते तेव्हा तो भूतकाळ असतो. उदाहरणार्थ, 1. राधाने अभ्यास केला. केला या क्रियापदाच्या रूपावरून क्रिया कधी घडली असे आपल्याला कळते, तर पूर्वी. केला म्हणजे तिने पूर्वी केला आहे अभ्यास, म्हणून हे वाक्य काय आहे? भूतकाळ आहे. 2. गीताने गाणे गायले. गायले या क्रियापदाच्या रूपावरून क्रिया कधी घडली असं कळते, तर पूर्वी, कारण तिने गाणे हे पूर्वी गायलेले आहे, म्हणून हे काय आहे? भूतकाळ आहे. तो पाटावर बसला. बसला या क्रियापदाच्या रूपावरून क्रिया कधी घडली असं कळते, तर पूर्वी, म्हणून हे काय आहे? भूतकाळ आहे. तिसरा प्रकार बघा, भविष्यकाळ म्हणजेच फ्युचर टेन्स. क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पुढे घडेल असे कळते तेव्हा तो भविष्यकाळ असतो. उदाहरणार्थ, राधा अभ्यास करणार. करणार या क्रियापदाच्या रूपावरून क्रिया कधी घडेल असं आपल्याला कळते, तर पुढे. तिने अभ्यास केला आहे का? नाही, तर करणार, म्हणून हे काय आहे? भविष्यकाळ आहे. दुसरं, गीता गाणे गाईल. गाईल या क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पुढे घडेल असे आपल्याला कळते. गीताने गाणे गायला आहे का? नाही, तर गाईल म्हणजे अजून गायचं आहे, म्हणजे क्रिया ती पुढे घडणार आहे, म्हणून ते काय आहे? भविष्यकाळ आहे. 3. तो पाटावर बसेल. बसेल या क्रियापदाच्या रूपावरून क्रिया कधी घडेल असं कळते, तर पुढे, कारण तो पाटावर बसला आहे का? नाही, बसेल म्हणजे अजून बसायचं आहे, म्हणजे क्रिया अजून घडायची आहे, म्हणून हे काय आहे? भविष्यकाळ आहे. क्रियापदाची रूपे कशी बनतात ते आपण खालील तक्त्यात बघूया. 4 कॉलम दिले आहेत. सर्वनाम, वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ. मी नाचतो, नाचलो, नाचेन. आम्ही नाचतो, नाचलो, नाचू. तू नाचतोस, नाचलास, नाचशील. तुम्ही नाचता, नाचला, नाचाल. तो नाचतो, नाचला, नाचेल. ती नाचते, नाचली, नाचेल. ते नाचतात, नाचले, नाचतील. त्या नाचतात, नाचल्या, नाचतील. तुम्हाला काळचे प्रकार समजलेच असतील. धन्यवाद.